धन्यवाद. मासे खायला या मुलींनो, माता बहिणींनो, मासे खायला या सगळेजण. हे बघा, हे आणलाय बांगडा मासा. हे बघा, हे बांगडा मासा. हे बघा, आणि हे आणलेलं आहे. हे बघा, हे आणलेलं आहे पॉपलेट मासा. पॉपलेट आहे बघा. हे मुंडी, कुणाला आवडती मुंडी? अजून एक मुंडी कुणाला आवडती? मुलांनो, आपल्या बहिणींनो, कुणाला आवडती मुंडी? ही बांगड्याची मुंडी. हे बघा, ही बांगड्याची मुंडी. हे बघा, ही कोळंबी. कोळंबी बघितली का? कोळंबी. हे बघा, कोळंबी बघितली का कोणी? कशी आहे बघा, मस्त आहे परी, मस्त आहे, छान आहे. हे बघा, ही कोळंबी आहे. 3 प्रकारचे मासे आणलेले आहेत. मला काही एवढं सांगता येत नाही मुलींनो, बहिणींनो, माता बहिणींनो, भावाईंनो, एवढं मला सांगता येत नाही. ही कोळंबी म्हणतात याला. बघा, लिंबू टाकून धुवून घेतलेलं आहे. लिंबू टाकून धुवून घेतलेलं आहे. लय मोठी आणलेली आहे आपल्या सुनबाईनं. मी नाही आणत आता, त्याचं आणतात आपल्या सुनबाईचं आणतात. आपल्या सुनबाईचं आणतात. हे बघा, कोळंबी. कशी कोळंबी नाही हो बाई, मी कोळंबीच म्हणायले याला. कोळंबी नाही, कोळंबी नाही, हे खारा मासा म्हणतात ह्याला. काय म्हणतात हो, आता पोरगी आली ना, सांगते तुम्हाला. खारा मासा म्हणतात ह्याला. आणि मी कोळंबी समजायली. आता काय बोलायचं मुलींनो, मला सांगता पण नाही आलं बरोबर मुलींनो. एक आहे तर तुम्हाला दुसरा सांगायला. कोळंबी दुसरी म्हणते तर कोळंबी दुसरी असती ना. हे मुंडी मुंडी अलग काढी या. हे बघा, मुंडी मुंडी अलग काढी. हे बघा, मुंडी मुंडी अलग काढी. आता ह्याला मसाला लावायचा. ह्याला मसाला लावायचा. ह्याला ह्या ताटाला जरा धुवून घेते. 3 प्रकारचे माशी आहे आपल्याकडं. आता त्याला मीठ मिरची लावून घ्यायचंय. त्याला मीठ मिरची लावून घ्यायचंय. आता मीठ मिरची लावताना तुम्हाला दाखवून बघा. इकडं हे धुवून घ्यायला लागले भांड, नंतर दाखवते तुम्हाला. किती मिनिटं झाले बघ रे बाळा. हा, 4. ये पापलेट मासा है. पापलेट मासा आणि हे बांगडा आहे. हे बघा, कापलाय. कापू नको म्हणलं होतं, कापलाय. हे बघा, हे बांगडा बघितला का? म्याऊ. पाण्यामध्ये मासा दिसतो कसा. बघा, पाण्यामधला मासा कसा दिसायला लागलाय. असा असतो.
हे बघा, हे बांगडा, बांगड्याची मुंडी बघितली का मुलींनो? बांगड्यांची मुंडी. आता ह्याला आपण मसाला लावून घेणार आहे. मसाला लावून घेणार आहे बघा मुलींनो. आता ह्याला मसाले लय लागणार आहेत बरं का. ह्याला मसाले लय लागणार आहेत. मसाले भरपूर लागणार आहेत. लय मोठे मासे आहेत, सगळेजण खायला या. मासेवाली आली रे, मासेवाली आली. जसं काही खायला घेऊन बसले मी मासे. बघा कोथिंबीर आणलेली आहे. माशाला टाकायला आपल्याला थोडीच पाहिजे, एवढी नाही पाहिजे बघा. तोंडच दिसा नाही माझं. बघा एवढी कोथिंबीर, एवढी बस झाली आपल्याला. एवढी कोथिंबीर जास्त पण नाही टाकायची. एवढी भाजी नाही का, पातळ भाजी होती मग त्या कोथिंबीरनं. मसाले आणाय गेली वाटतं मुलगी आपली. मसाले आणाय गेली वाटतं मुलगी. आता मी काय करते, ज्यूस बनवते बघा. ज्यूस बनवते, ज्यूस. ज्यूस कोणाला आवडते हे बघा. करी आवडते का कोणाला? डाळिंब आणले हो का, रात्री एवढं साफ करून ठेवले. एवढं साफ करून ठेवले डाळिंब. कढीपत्ता आपल्या बाल्कनीत झाड लावलंय ना, त्याचा कढीपत्ता हे बघा, त्याचा कढीपत्ता. कोणची वस्तू कोणत्या कामाला येईल ना ते पण आपल्याला कळत नाही. म्हणून नाही का कधी पण झाड लावायचे, आपल्या घरच्या घरी कामाला येतात बघा. तंबाटे आहो, बारके बारके तंबाटे लई भारी आले होते. 2 टाइम पुरीला काढून ठेवलं आणि पोरगी इथं विसरून गेली बघा. 2 टाइम काढलं होतं पण इथं विसरली या. तर आपण तरी काय करायचं हे का नाही. हे बघा, हे भोपळ्याचं ज्यूस प्यायचं होतं मला, पण आता जेवायला पूर्ण केलं. मिसळ आणली होती. हे बघा, अंजीर आणले होते माझ्यासाठी तिने. मला काय माहिती जेवण करायच्या टायमाला मला लई रडायला आलं होतं ना. तर म्हणली आई मी आणते म्हणली नाही. तिने गपचुपच आणले. अंजीर आणलं, बरंच अजून सामान आणलं तिने माझ्यासाठी. देव तिचं चांगलं करू बिचारीचं हे का नाही. माझ्यासाठी तिने एवढं आणलं. देव तुझं चांगलं करू बिचारीचं. देव परमेश्वर चांगलं करण तिचं. आपल्या मुलीसारखं खायला घातलं तिने हे का नाही. कोणत्या मुली एवढं करत नाही तो, तरी पण ती बोलते परी करते बघा. बोलते आता तोंड टाकून. तर तुम्ही म्हणते बोलत जाऊ नको बाई, वाटलं तर नाही का खायला नको देत जाऊ, बोलत जाऊ नको. काय बघा करायचं आणि मानामध्ये बुकी मारायची, त्याच्यात काय फायदा आहे भाऊ. आता तू एवढं मेहनत करून करते माझ्यासाठी, परिवारासाठी, आणि मानामध्ये बुकी मारणार, खायला देणार. खाती का नाही घाल बुकी, खाती का नाही घाल बुकी. असं केलं तर कसं जमणार हो सांगा बरं. करतीस तर बाबा व्यवस्थित कर, बोलत जाऊ नको. वाईट तर बोलत नाही, पण हुसकून असं काहीतरी बोलते हो, मग माणसाला कसा राग येतो ना. हुसकुने नाही बोलायचं. मग तुझं मन छान आहे, तुझं मन सुंदर आहे, तुझ्या मनात काहीच खोट नाहीये, निर्मळ मनाची आहे. पण तसं बोलत जाऊ नको बाळा. बोलण्याने कसं माणसाचं
मन दुखतं बघा बोलण्याने, माणसाचं मन दुखतं बोलण्याने. म्हणून नाही बघा बोलायचं नाही तेवढं. आता मी समजा मला काय नाही वाटणार, पण दुसऱ्यांना खराब वाटतं, ऐकणाऱ्याला खराब वाटतं ना. म्हणून तिथं बोलायचं नाही तोंड दाखवून. आता आपण समजदार आहे, बाहेरचे लोक समजदार आहेत का? लोक गलतफहमी करून घेतात, काय का नाही, गलतफहमी करून घेतात. आता घरच्यांना माहिती आहे तुझा स्वभाव, लोकांना काय माहिती आहे, लोकांना वाटत ना कशी बोलली, काय का नाही. म्हणून म्हणते बाबा बोलत जाऊ नको, आपलं काय पण नको बोलत जाऊ बाळा, काय पण नको बोलत जाऊ, काय पण बोललेली कसं मनात तुटतात माणसांचे. आता तू एवढं चांगलं बोलते, चांगलं चालते आणि 4 शब्द बोलून शिने कशाला बोलतो? स्वतःला पण दुःख आणि ऐकणाऱ्याला पण दुःख, असं असते ना. ऐकणाऱ्याला बी खराबच वाटते ना, ऐकणाऱ्याला तर काय चांगलं वाटतं का हो? मग तुझं निर्मळ मन आहे, आम्हाला माहिती आहे तुझं निर्मळ मन किती यायची. लोकांना काय माहिती हो, बाहेरच्या लोकांना काय माहिती. आता पाहुण्यांना बी माहिती आहे, आपल्या मुलाबाळांना माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे. आली बघा मग मला मोठं तिकडून आली, म्हणलं बाई ह्या पूर्ण कशाला आणलं एवढं मोठं, आईला फळफुरड खायचा नाद आहे. माझं काय लेकरांनाच खायला देते ना, माझ्यासाठी थोडं आणलं तर कसं लेकरं पण खात्यात ना, सगळेच घास खाते. तर डाळिंबचा ज्यूस बी तर लेकरांना देत होते पहिला, आता त्यांना पण द्यायचं, काही महिना झालं त्यांना पण नाही दिलं. आणि त्यांच्या नादाने उरला सुरला घास मी खात होते, उरला सुरला घास खात होते. आणि आता 1 महिना झालं मी काहीच नाही आणलं. पैशाचं लय तंगाई झाली ना, पैशाची लय तंगाई झाली बघा. म्हणून मी काय आणलंच नाही, त्या महिना झाला मी काय आणलंच नाही. पैसेच येणार माझ्याकडे, काय करणार, पैसेच येणार. तर आता दिवाळी आली बघा, तर आता दसरा आला, दसऱ्याला काय नाही, दिवाळी आली, दिवाळीला काय नाही. आता माता बहिणी विचारतात काय करायला दिवाळीला, काय नाही. आता माता बहिणीला सांगायची लाज वाटायची मला, एवढी दिवाळी आहे आणि या ताई म्हणतात आम्ही काहीच नाही करणार. मग आता बघा जे आहे ते खरं आहे. आपण खोटं कशाला बोलायचं? खोटं बोलून मी काय कमवणार आहे? तुम्ही सांगा. म्हणून त्यापेक्षा बाबा सरळ म्हणायचं काही दिवाळी आपण काही करणार नाहीये. सरळ म्हणायचं दिवाळी आपण काही करणार नाहीये, सरळ बोलायचं. मग काय करणार सांगा तुम्ही, काय करणार? आता ह्याला मशाल बिशाल लावून ठेवायचे बघा. चला पोरगं तर आहे ना, चला आता ठेवते, झाला असं 8 मिनिटं. म्हणलं मी कधीच नाही केला हो असा व्हिडिओ, नाही का. तिकडं 2-3 टाइम केला होता, तिकडच्या घरी 2-3 टाइम केला होता मी. किती मिनिटं झाली? आज के एपिसोड के 3 सेगमेंट में थे टोटल 3 लास्ट सच्चा मुंह पे वीडियोस जो थगेश को मालूम थे 14 खुद बनाए थे और एक वीडियो काय बंदच केलंस? ठेवते हा.